आणि गाडीतून उतरायचं नाही, आपण त्यांना कसं जायचं. त्या बापाचा नोकर आहे का? तर नमस्कार मित्रांनो, सभाऊंच्या मळ्यात आलोय. हा खूप नमस्कार. दिवसांनी. तर विषय असा आहे, तुम्ही जरी रील व्हायरल नाही झाले ना, काम करीत राहायचं. आपल्या लोकांना सराव काय झालाय माहिती का, रील स्टारला एकदम येडं समजायचं. 100%. आपण रील काढितो ना, आपण येडे. आपण येडे. आणि मंत्र्यांनी यांना लावले ना गोडे, तरी ते म्हणते आम्हाला भेटले पेढे. हे असे आहे 12 बोडे. त्याच्यामुळं नादीने लागायचं यांच्या. आता माझ्याकडं लोक येत्या ना इडो, वाटावरून जहागीरदारवाणी गाडी उभी करतो बरं का. आपल्याला फार लुंगे सुंगे समजतात. आपण व्हिडिओ काढतो म्हणजे आपण एकदम थर्ड क्लास, खानदानी नाही, आपल्याला घर नाही, आई बाप नाही, काय नाही. आले का ए सदा, अरे तुला भेटायला आलोय काय, शेट उपटीतो भेटून मला. हा काय करतो बरं, त्याच्या कामाला निघेल राहतो बरं का, कामाला त्यांच्या निघेल. हा आणि जहागीरदारवा निघेल आणि गाडीतून उतरायचं नाही, आपण त्यांना कसं जायचं. त्या बापाचा नोकर आहे का? अरे नाही बरोबर आहे, याच्या बापाचा नोकर आहे का आपण? नाही ना. मग मला म्हणायचं, तू आम्हाला येडं समजतो का? बरोबर आहे. अरे आम्ही बी थोडेफार आमच्या काय आहे काहीतरी. आम्ही जर कुठं जर असं खडी फोडायला असतो तर मग तू शेट असता आम्हाला. पण आम्हा काही गाड्या आहे, आम्हा काही जमीन आहे, आम्हा काही सर्व आहे ना. 100% आहे. एवढे तर असे आपण ते नाही का बा पारच आपण व्हायला गेलो असं तर नाही. नाही बरोबर. हा ते काही इथे येतात ना, तुम्हाला सांगतो घरा पुढं सदाशिव आहे का. अरे केळ्या मी भाकर खातोय, भाकर खाताना सुद्धा आपल्याला आहे ना उठून त्यांच्याकडे जावं लागत. आणि ही पायदास काय करती, साहेब जर आला ना गावात, मंत्री पुढारी एखादा, अहो बायकोला या ना शॅम्पू नाही आणून दिला, म्हणला साहेब आलाय, मा बाप आलाय म्हण. ते म्हण तुमचा बाप तो इकडे पडितो म्हण, तो मा खरा बाप आहे पुढारी. आणि तिकडं बॉडीगार्डनं असा चोपावला, ए चल साहेबापासून बाजूला म्हण, चल चल चल. हा म्हणलं मला जाऊ द्या ना. ते म्हणलं काय, तो बॉडीगार्ड म्हण काय झालं नेमकं, ते आमचे पप्पा आहे म्हण दुसरे. म्हणजे तू त्याच्या पोटचा आहे का. आणि आम्हाला हलक्यात घेतो, म्हणजे यांना ते करायचं नाही, आपलं काम चालून द्यायचं, कोणाला उत्तर द्यायचे नाही. आणि मी एवढं राग का बोललो का, हे रील स्टारला हलक्यात घेतात 100%. आणि हलके प्युअर ये 100%. जो लग्न जमायला जातो त्याचीच 4 लफडी. आणि तो पुरीला विचारितो, पुरी मामा पुरी तोय मामा कुठली. अरे तू कोणाच आहे नेमकी.